रायगढ़ जिले के खानापुर तहसील की दुर्गम उबरठेनेवाड़ी आदिवासी बस्ती आज भी बुनियादी सुविधाओं के अभाव से जूझ रही है। गांव के युवाओं का कहना है कि रोजगार के लिए बाहर जाने के दौरान उन्हें बेहद खतरनाक रास्तों से गुजरना पड़ता है, जिससे हर दिन उनकी जान पर खतरा बना रहता है। ग्रामीणों का आरोप है कि कई बार प्रशासन और जनप्रतिनिधियों के सामने ये समस्या उठाई गई, लेकिन अब तक कोई ठोस समाधान नहीं निकला। खराब सड़क और आवश्यक सुविधाओं के अभाव ने ग्रामीणों की मुश्किलें बढ़ा दी है। आदिवासी युवाओं ने सरकार से सुरक्षित सड़क, बेहतर संपर्क व्यवस्था और अन्य बुनियादी सुविधाएं जल्द उपलब्ध कराने की मांग की है। उनका कहना है कि समय रहते इस समस्या का समाधान नहीं किया गया तो वे किसी भी दिन बड़े हादसे का शिकार हो सकते हैं। रामवीर राहणार वरून ते उंबरनावाडी तर आमच्या गावात रस्ता, लाईट, पाणी कुठली सुविधा नाही। आमदार खासदार फक्त इलेक्शनपूर्वी येतात, आश्वासन देतात आणि निघून जातात, परंतु गावात रस्ता नसल्यामुळे गावातील लोक रस्त्याची पायपीट 7 किलोमीटर पायपीट करून माथेरानला आले आणि हा रस्ता बघा तुम्ही पूर्ण खडतर एकदम एवढं तरी दगड आला वरून तरी जीव घेऊ शकतो, परंतु अजून आमदार खासदार पूर्णपणे झोपलेत। मंत्री फक्त तिथे इलेक्शन पुढे आपल्या मंत्र्याला बसतात, परंतु या ठिकाणी आदिवासी लोकांची खरी परिस्थिती तुम्ही पाहू शकालात। एवढी परिस्थिती बिकट आहे की जीव मुठीत घेऊन वरती जायला लागतो। त्यामुळे तर इथं बघू शकाल तुम्ही पूर्णपणे दरड कोसळली आहे, पूर्ण दगडी खाली आल्यात, एवढ्या मोठ्याला दगडी इथं येऊन थांबल्यात आणि लोक बघा अजूनही खालून येतात। फक्त आदिवासी विकास मंत्री कुठे झोपले असतील तर जागे व्हा। आदिवासी विकास पैसा तुम्ही कुणाच्या घशात जातो, आमदार खासदार की सरपंच यांच्या घशात जातो का आदिवासी विकासाचा सर्व पैसा? कारण आदिवासी तुम्ही मोदी सरकार माननीय श्री नरेंद्र मोदी म्हणतात की आजचे दिन आहे गे, आजचे दिन इथं पाहिले तर पूर्ण खराब दिवस आले तुमच्या या मोदी सरकारमध्ये। कारण एवढी आदिवासी लोक गरीब परिस्थिती कुठं तुम्ही बघितली नसती, पण खानापूर तालुक्यामध्ये वरोसा उंबरनावाडी एवढी गरीब परिस्थिती आहे की त्यांना मुठीत जीव धोक्यात घालून वरती यायला लागतो। बघा तुम्ही